नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्यासमोर स्रोतांचा एक मोठा ढिगारा आहे. म्हणजे यात जागतिक निर्देशांक आहेत, काही महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक प्रकल्प आहेत, सामाजिक योजना आहेत आणि काही वादग्रस्त विषयही आहेत. अगदी. आणि आजची चर्चा खूपच रंजक ठरणार आहे. कारण एका बाजूला तंत्रज्ञानातली ही गगनभरारी दिसतेय, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आणि सामाजिक आव्हानं. बरोबर. या सगळ्या स्रोतांमधून भारताचं एक बहुआयामी चित्र समोर येतंय, जिथे प्रगती आणि आव्हानं हातात हात घालून चाललेली दिसतात. चला तर मग या सगळ्याची सविस्तर उकल करूया. सुरुवात करूया भारताच्या जागतिक स्थानापासून. आपल्याकडे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स आणि भ्रष्टाचार धारणा निर्देशांकाचे ताजे आकडे आहेत. पाहूया यातून काय चित्र स्पष्ट होतंय. हो, आणि सुरुवातच एका चांगल्या बातमीने होतीये. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025. अच्छा. वॉशिंग्टनच्या पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटच्या या अहवालात भारतानं मोठी झेप घेतली आहे. आपण 49व्या स्थानावरून थेट 45व्या स्थानावर आलो आहोत. अरे वाह, 4 स्थानांची उडी. म्हणजे आपला एकूण स्कोअर पण वाढला असेल. हो, 53.63 वरून 54.43 झाला आहे. पण या आकड्यांपेक्षाही जास्त मनोरंजक गोष्ट वेगळीच आहे. ती कोणती? यात भारतानं 4 अत्यंत महत्वाच्या निकषांमध्ये जगात पहिला क्रमांक पटकावलाय. जगात पहिला? हो, कोणत्या 4 निकषांमध्ये? पहिला आहे वार्षिक दूरसंचार गुंतवणूक. म्हणजे 5G आणि ग्रामीण कनेक्टिव्हिटीमुळे जे काही काम झालंय ते आता दिसतंय. दुसरं आहे AI, म्हणजेच AI वैज्ञानिक प्रकाशने. AI प्रकाशनांमध्ये आपण पहिले आहोत. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. हो ना? आपल्या संशोधकांची बौद्धिक शक्ती यातून दिसते. तिसरं म्हणजे ICT सेवा निर्यात, जे आपल्या सॉफ्टवेअर क्षेत्रातलं वर्चस्व दाखवतं. आणि चौथं म्हणजे ई-कॉमर्स कायदे. म्हणजे डिजिटल व्यापारासाठी आपली कायदेशीर चौकट जगात सर्वोत्तम मानली गेलीये. अगदी. इतकंच नाही तर FTTH, बिल्डिंग, इंटरनेट सबस्क्रिप्शन आणि आंतरराष्ट्रीय इंटरनेट बँडविड्थ यांसारख्या बाबतीतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे सगळं ऐकून छान वाटतंय, पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक पण असतोच. याच अहवालात शासन म्हणजे गव्हर्नन्स या स्तंभात आपला क्रमांक 73 वाचल्याचं म्हटलंय. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. आणि यामागे 2 मुख्य कारणं आहेत. कायदेशीर गोपनीयता संरक्षण म्हणजे प्रायव्हसी प्रोटेक्शन, यात आपला क्रमांक आहे 101 वा. 101? अरे बापरे. हो, आणि दुसरं कारण म्हणजे इंटरनेट वापरातील लिंगभेदाची दरी. त्यात आपला क्रमांक 96 वा आहे. म्हणजे हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच प्रशासकीय सुधारणांची किती गरज आहे हेच अधोरेखित करतंय की नाही? बरोबर. आणि हेच चित्र दुसऱ्या एका निर्देशांकातही दिसतं. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025. अच्छा, त्यात काय स्थिती आहे? इथेही आपण 5 स्थानांची सुधारणा केली आहे. 96 वरून 91व्या क्रमांकावर आलो आहोत. ही सुद्धा चांगली बातमी आहे. पण आपला स्कोअर आहे 39, जो जागतिक सरासरी म्हणजे 42 पेक्षा कमी आहे. म्हणजे सुधारणा होत असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार ही एक गंभीर समस्या आहे, असं तज्ज्ञांचे आणि व्यावसायिकांचं मत आहे. अगदी. तंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रशासनातील पारदर्शकतेची लढाई एकाच वेळी सुरू आहे, हेच यातून दिसतं. चला, या निर्देशांकांच्या आकड्यांवरून आता थेट जमिनीवरच्या आणि आकाशाच्या पलीकडच्या प्रकल्पांकडे वळूया. भारत सरकारने लडाखमध्ये 2 प्रचंड मोठ्या वेधशाळा उभारायला मंजुरी दिली आहे. हो, आणि लडाखची निवड काही योगायोग नाही. तिथली कोरडी हवा, स्वच्छ आकाश आणि उंची ह्या गोष्टींमुळे ते ठिकाण खगोलशास्त्रासाठी जगातल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनतं. म्हणजे एकाच ठिकाणी 2 वेधशाळा? कोणत्या आहेत या? पहिली आहे नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप म्हणजे NLST. ही 2 मीटर व्यासाची सौर दुर्बीण आहे. सौर दुर्बीण म्हणजे फक्त सूर्याचा अभ्यास करण्यासाठी? हो. पांगोंगचो सरोवराजवळ मेरक इथेही उभारली जाईल. हिचा मुख्य उद्देश सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा आणि सौर स्फोटांचा अभ्यास करणे हा आहे. अच्छा, म्हणजे आपलं जे आदित्य L1 मिशन आहे त्यालाही जमिनीवरून पूरक माहिती देईल. बरोबर. आणि दुसरी आहे नॅशनल लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोप NLOT. ही किती मोठी आहे? ही तर तब्बल 13.7 मीटर व्यासाची महाकाय दुर्बीण आहे. 13.7 मीटर? अरे वा, म्हणजे किती मोठी असेल याची कल्पनाच करवत नाहीये. हो ना. साधारणपणे 4 मजली इमारती एवढा मोठा आरसा समजा. ही हानले येथे उभारली जाईल, जे भारताचं पहिलं डार्क स्काय रिझर्व्ह आहे. आणि हिच्यामुळे काय शक्य होईल? हिच्यामुळे विश्वाची निर्मिती आणि परग्रहांचा शोध घेणं शक्य होईल. यात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपसारखे 90 षटकोनी आरसे वापरले जातील. अविश्वसनीय.
म्हणजे लडाख आता खगोलशास्त्रीय संशोधनाचं जागतिक केंद्र बनेल. नक्कीच. आणि या भव्य प्रकल्पांसोबतच एक वैयक्तिक पातळीवरची प्रेरणादायी कहाणी पण आहे नाही का, 17 वर्षांच्या आदित्य पांड्याची. ॲनालॉग मोहीम म्हणजे पृथ्वीवरच चंद्रासारखी परिस्थिती निर्माण करून तिथे राहण्याचा सराव करणे. आदित्यने कच्छच्या वाळवंटात धोलावीरा इथे 8 दिवसांची अशी मोहीम पूर्ण केली. पण यात विशेष काय? म्हणजे तो फक्त सहभागी झाला होता? नाही, इथेच खरी गोष्ट आहे. त्या मोहिमेतील हॅबिटॅटमधील हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर आणि बायोमेट्रिक सिस्टम त्यानं स्वतः विकसित केली होती. काय सांगताय, 17व्या वर्षी? हो, ज्या वयात मुलं कॉलेजच्या प्रवेशाची चिंता करत असतात, त्या वयात हा मुलगा चंद्रावरच्या मोहिमेची तयारी करतोय आणि त्यासाठी तंत्रज्ञान स्वतः बनवतोय. खरंच अप्रतिम. आणि विज्ञानाच्या क्षेत्रातल्या या प्रगतीबद्दल बोलताना कालच 11 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला व मुलींचा विज्ञान दिनाचा उल्लेख करायलाच हवा. बरोबर. आणि या वर्षीची थीम होती फ्रॉम विजन टू इम्पॅक्ट, रिडिफायनिंग स्टेम बाय क्लोजिंग द जेंडर गॅप. भारतासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. नक्कीच. 2001 मध्ये जिथे फक्त 232 महिला शास्त्रज्ञ होत्या, तिथे 2016-17 मध्ये ही संख्या 941 झाली. आणि आता चांद्रयान-3 मोहिमेचे नेतृत्व सुद्धा रितू कारेधाल आणि कल्पना कालाहस्ती यांनी केलं. हो, हे चित्र खूप आशादायक आहे, पण हेही लक्षात घ्यायला हवं की जागतिक स्तरावर संशोधकांमध्ये महिलांचा वाटा अजूनही 33% पेक्षा कमी आहे. त्यामुळे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. विज्ञानातून आता थेट सामाजिक योजनांकडे येऊया. दिल्ली सरकारने मुलींसाठी एक नवीन योजना आणली आहे, लखपती बिटिया योजना. हो, ही 2008च्या लाडली योजनेची सुधारित आवृत्ती आहे असं म्हणता येईल. यात नेमकं काय आहे? यानुसार सरकार प्रत्येक मुलीसाठी तिच्या जन्मापासून ते पदवी शिक्षणापर्यंत एकूण 56,000 रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही रक्कम मुलगी 21 वर्षांची झाल्यावर व्याजासह 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त होईल. पण यासाठी काही अटी असतीलच. हो, मुख्य अट अशा आहेत की मुलीचा जन्म दिल्लीत व्हावा, कुटुंब 3 वर्षांपासून दिल्लीत राहत असावं, वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावं आणि सगळ्यात महत्वाचं, काय? 18 वर्षांआधी मुलीचे लग्न होता कामा नये. अच्छा, ही अट खूप महत्वाची आहे. म्हणजे हा केवळ आर्थिक मदतीचा नाही, तर सामाजिक बदलाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. विकासाचे असेच प्रयत्न उत्तराखंड आणि आसाममध्येही दिसतात. उत्तराखंडमध्ये 3,300 कोटी रुपयांच्या शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. हो, आणि याचा उद्देश केवळ पर्यटनच नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करणे हाही आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजे ADBने $182 दशलक्ष अतिरिक्त कर्ज मंजूर केले आहे. या प्रकल्पात काय होणार आहे? या 63.5 किमी लांबीच्या संरक्षण भिंती उभारल्या जातील आणि निसर्ग आधारित उपायांवर म्हणजे नेचर बेस्ड सोल्युशन्सवर भर दिला जाईल. याचा थेट फायदा 6 लाख ग्रामीण रहिवाशांना होईल. पण या सकारात्मक बातम्यांसोबतच एक वादग्रस्त प्रकरणही समोर आलं आहे. माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रावरून संसदेत गदारोळ झाला आहे. हो, आणि इथे वस्तुस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे. काय आहे नक्की प्रकरण? प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केलं आहे की हे पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित झालेलंच नाहीये. म्हणजे महावाद कशावरून? त्याचं हस्तलिखित संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. सध्या जी डिजिटल प्रत म्हणजे PDF पसरवली जात आहे ती बेकायदेशीर आहे आणि या लीक विरोधात FIR दाखल झाला आहे. पण वाद नेमका आहे कशामुळे? असा दावा केला जातोय की या पुस्तकात गलवान संघर्ष आणि अग्निपथ योजनेबद्दल काही संवेदनशील माहिती असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. अच्छा, त्यामुळे हे प्रकरण इतकं तापलंय. हो. देशाच्या प्रगतीचं चित्र केवळ प्रकल्पांमधून नाही, तर ते मोजण्याच्या पद्धतीतूनही दिसतं. आणि आता तर सरकारने भारताच्या आर्थिक सांख्यिकीमध्ये मोठे बदल केले आहेत. हो, GDP, IIP आणि CPI-साठी आधारभूत वर्ष म्हणजे बेस इयर बदलण्यात आले आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. थांबा, हे खूपच तांत्रिक वाटतंय. याचा सामान्य माणसाला काय फरक पडतो? फरक पडतो, कारण यामुळे अर्थव्यवस्थेचं जे चित्र आपल्याला दिसतं ते जास्त खरं आणि आपल्या आयुष्याशी जवळचं होतं. कसं? एक उदाहरण द्याल का? नक्कीच. GDP-साठी जुनं आधारभूत वर्ष होतं 2011-12. आता ते बदलून 2022-23 असेल.
कारण कोविड-19 नंतर अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. आणि ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI साठी त्यासाठी जुनं वर्ष 2012 होतं, आता 2024 असेल. म्हणजे आता यात ई-कॉमर्स आणि OTT प्लॅटफॉर्मवरील खर्चाचाही समावेश असेल. अच्छा, म्हणजे आता आपल्या ऑनलाईन शॉपिंग आणि नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचाही विचार केला जाईल. अगदी बरोबर. आणि डेटाचे नवीन स्रोत वापरले जातील. म्हणजे GST, ई-वाहन पोर्टल आणि UPI व्यवहारांसारख्या आधुनिक डेटा स्रोतांचा वापर केला जाणार आहे. यामुळे आकडेवारी अधिक विश्वासार्ह होईल. आणि या आर्थिक बदलांसोबतच एका सांस्कृतिक प्रतीकामध्येही बदल झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने वंदे मातरम गाण्यासाठी नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे. हो, 6 फेब्रुवारी 2026 पासून हा नवीन नियम लागू झाला आहे. काय आहे हा नवीन नियम? आता अधिकृत कार्यक्रमांमध्ये केवळ पहिली 2 कडवी नाहीत, पर बंकिमचंद्र चटर्जी यांच्या मूळ रचनेतील सर्व 6 कडवी गायली जातील. पूर्ण 6 कडवी. हो, आणि याचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद निश्चित करण्यात आला आहे. आणि आणखी काही महत्वाचे नियम आहेत का? हो, आहेत ना. हे गीत वाजवताना सर्वांनी सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक असेल आणि ते राष्ट्रगीत जनगण मनच्या आधी गायले जाईल. अच्छा, म्हणजे या गीताचा सन्मान वाढवण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. अगदी तसंच. तर आजच्या या चर्चेतून भारताचं एक खूपच गुंतागुंतीचं पण स्पष्ट चित्र समोर आलं. एका बाजूला नेटवर्क रेडिनेस आणि अंतराळ संशोधनात जगात आघाडी घेण्याची महत्वाकांक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय सुधारणा आणि सामाजिक समानतेची गरज आहे. आर्थिक प्रगती मोजण्यासाठी आधारभूत वर्ष बदलण्यासारखी तांत्रिक पावले उचलली जात आहेत. तर दुसरीकडे वंदे मातरम सारख्या राष्ट्रीय प्रतीकांना नवीन नियमावली लागू करून सांस्कृतिक ओळख अधिक दृढ केली जात आहे. या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो. तो म्हणजे कोणत्याही देशाची खरी प्रगती कशी मोजली जाते? GDPच्या बदललेल्या आकड्यांमधून आणि जागतिक निर्देशांकातील स्थानांमधून, की त्या देशाच्या लोकांच्या आकांक्षा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय प्रतीकांबद्दलच्या भावनांमधून? कदाचित उत्तर या दोन्हींच्या संतुलनात दडलं असेल. खरा डीप डाईव्ह हा समजून घेण्यात आहे की हे सगळे धागे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत.